12वी राज्यशास्त्र सराव परीक्षा 2 याच्याशी बोर्ड परीक्षेच्या स्वरूपानुसार याच्या अगोदर आपण सराव परीक्षा 1 आणि त्याची एक नमुना उत्तरपत्रिकासुद्धा आपण तयार करून पाठवलेली आहे। आता सराव परीक्षा ही 2 आज आपण प्रश्नपत्रिका पाहूया आणि याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये या सराव परीक्षा प्रश्नपत्रिका 2 चे नमुना उत्तरपत्रिकासुद्धा याच्या नंतरच्या पुढच्या काळात पाहता येईल। आज आपण सराव परीक्षा प्रश्नपत्रिका 2 पाहूया। यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विषय राज्यशास्त्र, राज्यशास्त्राचा संकेतांक आहे 42, मराठी माध्यम, नमुना प्रश्नपत्रिका, वेळ 3 तास, गुण 80, सूचना नंबर 1 सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे। नंबर 2 उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात। नंबर 3 प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा। या सूचना याच्यासाठी दिलेल्या आहेत की एक्झामिनरला सुद्धा तुमचा पेपर सहजासहजी तपासताना सुलभ जावा आणि तुमचा पेपर आकर्षक दिसावा, याच्यासाठी या काही सूचना तुम्हाला दिलेल्या असतात। प्रश्न क्रमांक 1 हा टोटल 20 गुणांचा आहे। त्याच्यामध्ये अ, ब, क आणि ड असे वेगवेगळे 5 उपप्रकार आहेत। तर प्रथम आपण प्रश्न पहिला अ हा 5 गुणांचा पाहणार आहोत। कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। नंबर 1 शैक्षणिक देवाणघेवाण, आंतरजाल व फूड चेन्स ही अमेरिकेच्या डॅशची काही उदाहरणे आहेत। कंसामध्ये दिलेले आहे हार्ड पॉवर, महाशक्ती, सॉफ्ट पॉवर, एक ध्रुवीयता। याच्यापैकी जे योग्य उत्तर असेल ते या ठिकाणी लिहायचं आहे। जेव्हा मी तुम्हाला प्रश्नपत्रिका सराव परीक्षा 2 याची नमुना उत्तरपत्रिका देणार आहे तेव्हा मी प्रश्नपत्रिका पूर्ण तुम्हाला मी सोडून देणारच आहे, पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं ट्राय करू शकता। नंबर 2 डॅशमध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती केली गेली। 1985, 1995, 2005 आणि 2001। त्याच्यानंतर नंबर 3 आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यातील संबंधाचा विचार डॅश परिषदेत झाला। रिओ दी जेनेरिओ, जोहान्सबर्ग, कोपनहेगन आणि स्टॉकहोम। याच्यापैकी जे योग्य उत्तर असेल ते तिथं लिहायचं आहे आणि पूर्ण वाक्य पुन्हा लिहायचं आहे। निवड शब्द लिहायचे नाहीत परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा। नंबर टाकून केवळ प्रश्नाचं उत्तर शब्द लिहायचे नाहीत, पूर्ण वाक्य लिहून त्याच्यामध्ये ते शब्द टाकून पूर्ण वाक्य लिहायचे परीक्षेमध्ये। नंबर 4 सार्वजनिक सुव्यवस्था, स्थैर्य आणि शांतता यासाठी समाज अभिप्रेत असतो। राष्ट्रवादी, विसंवादी, सुसंवादी, दहशतवादी। तर यापैकी योग्य जो पर्याय आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे। नंबर 5 डॅश ही आंतरराष्ट्रीय निधी पुरविणारी संस्था होय। RBI, IMF, ICICI, IDBI। याच्यापैकी जे असेल ते लिहायचे। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ जो आहे तो 5 गुणांचा आहे। त्याच्यानंतर प्रश्न पहिला ब खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। गुण आहेत 3। त्याच्यामध्ये नंबर 1 आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 या जोड्या दिलेल्या आहेत। त्याच्यापैकी योग्य चुकीची जोडी जी कोणती आहे ती लिहायची खाली आणि पुन्हा त्याच्या खाली लिहायचे दुरुस्त जोडी म्हणून। बघा, सार्कची स्थापना श्रीलंका, कुवेतवर आक्रमण इराक, चेचन्या रशियापासून स्वातंत्र्य हवे आहे। या 3 जोड्या दिलेल्या आहेत, याच्यातली चुकीची जोडी शोधायची आहे आणि खाली लिहायचं आहे चुकीची जोडी म्हणून लिहायचं आहे आणि त्याच्या खाली लिहायचं की चुकीच्या जोडीचा नंबर आणि चुकीची जोडी कोणती आहे ते, आणि त्याच्या खाली लिहायचं दुरुस्त जोडी। दुरुस्त जोडी आपण वरच्याच चुकीच्या जोडीला दुरुस्त करून खाली लिहिलेला असेल। त्याच्यानंतर नंबर 2 आहे। 2 मध्ये अ, ब, क, ड टाटा, जॅग्वार, लँड रोव्हरचा कारखाना, युनायटेड किंगडम। त्याच्यानंतर ONGC विदेश लिमिटेड, रशिया, मायक्रोसॉफ्ट, भारत। याच्यामधली चुकीची जोडी दुरुस्त शोधायची आहे, लिहायची आहे चुकीची जोडी कोणती आहे ते आणि त्या चुकीच्या जोडीला दुरुस्त करून लिहायचं आहे। त्याच्यानंतर नंबर 3 आहे। 3 मध्ये अ भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे पंडित जवाहरलाल नेहरू,
त्याच्यानंतर ब, सिक्कीमचे भारतात विलिनीकरण 1975, ॲडमिरल गोर्शकॉव, अमेरिका. याच्यातली चुकीची जोडी शोधायची आहे आणि पुन्हा दुरुस्त करून लिहायची आहे. अशा प्रकारे प्रश्न पहिला ब हा 3 गुणांचा आहे, प्रश्न पहिला अ 5 गुण आणि प्रश्न पहिला ब हा 3 गुण. त्याच्यानंतर प्रश्न पहिला क, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, 4 गुण. 1999 मधील G20 नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले, कारण डॅश. दहशतवादाविरुद्धच्या सहकार्यासाठी, आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करण्यासाठी, वेगवान आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी. याच्यापैकी योग्य जे उत्तर असेल ते तिथं लिहायचं आहे. नंबर 2, राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य अनेक भूमिका बजावते, कारण अ, आंतरराष्ट्रीय व्यापारात वृद्धी होण्याकरिता, ब, साम्राज्य विस्तार करण्याकरिता, क, समान मूल्य आणि प्राधान्यक्रम आणि परस्परांशी संवाद साधून एक संघ राष्ट्र निर्माण करण्याकरिता. याच्यातले योग्य पर्याय तुम्ही लिहायचा आहे. त्याच्यानंतर नंबर 3, तिसऱ्या जगातील राष्ट्रांनी प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा केल्या, कारण अ, आंतरराष्ट्रीय निधी पुरविणाऱ्या संस्थांचा वाढता प्रभाव, ब, जनमताचा वाढता ताण, क, कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळावर वाढता प्रभाव. त्याच्यानंतर नंबर 4, भारताने अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारले, कारण अ, भारताला अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी गटात सहभाग घ्यायचा होता, ब, भारताला सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील लष्करी गटाची बाजू घ्यायची होती, क, भारताला दोन्ही महासत्तापासून समांतर राखायचे होते. भारताला दोन्ही महासत्तापासून समानांतर राखायचे होते. या 3 पैकी योग्य जे कारण असेल ते तिथं लिहायचं आहे. असा हा प्रश्न पहिला क जो आहे तो 4 गुणांचा असेल, 4 विधानं तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ड 4 गुण, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा, गुण 4. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधीची एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना, तिचं नाव लिहायचं आहे. भारताने आयात पर्याय धोरण तसेच स्वदेशी कारखाने उद्योग विकसित करण्यावर भर दिला, त्याला काय म्हणतात ते लिहायचं आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करणारी व्यक्ती कोण आहे ते लिहायचं आहे. नेपाळ, सिक्कीम आणि भूतान हे वसाहत काळातील ब्रिटिश सत्तेच्या प्रभुत्वाखालील देश, त्याला काय म्हणतात ते लिहायचं आहे. हे 4 गुण प्रश्न पहिला ड. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ई, गटात न बसणारा शब्द ओळखावा लिहा, ब्राझील, रशिया, भारत, अमेरिका. याच्यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता आहे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्षता, समानता, अलिप्तता, राष्ट्राप्रती निष्ठा. याच्यापैकी गटात न बसणारा शब्द लिहायचा आहे. त्याच्यानंतर सहभागात्मक, विकासात्मक, प्रतिसादात्मक, उत्तरदायित्व. याच्यातला गटात न बसणारा शब्द लिहायचा आहे. नंबर 4, भारत, पाकिस्तान, नेपाळ, फ्रान्स, म्यानमार आणि बांगलादेश. याच्यातला सुद्धा गटात न बसणारा शब्द लिहायचा आहे. अशा प्रकारे प्रश्न पहिला अ 5 गुण, प्रश्न पहिला ब 3 गुण आणि प्रश्न पहिला क, ड आणि ई प्रत्येकी 4 गुण. 12 + 8 20 गुणांचा हा प्रश्न पहिला वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा अ, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर तुम्हाला विचारले संयुक्त राष्ट्राद्वारा आयोजित पर्यावरणविषयक परिषदा. आता टोटल प्रश्न दुसरा जो आहे तो 9 गुणाचा आहे. त्याच्यामध्ये प्रश्न पहिला अ 4 गुण आणि प्रश्न दुसरा अ 4 गुण आणि प्रश्न दुसरा ब 5 गुण. असा प्रश्न दुसरा जो आहे टोटल हा 9 गुणाचा, एकूण गुण दर्शविलेले आहे त्याच्यात. या प्रश्न दुसऱ्यामध्ये अ आणि ब विभागणी केलेली आहे. प्रश्न दुसरा अ 4 गुण आणि प्रश्न दुसरा ब 5 गुण. तर प्रश्न दुसरा अ, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. संयुक्त राष्ट्रांद्वारा आयोजित पर्यावरणविषयक परिषदा ज्या आहेत त्या अशा वेगवेगळे तुम्हाला इसवी सन टाकून दिलेले आहेत. 1972ला कुठे संयुक्त राष्ट्राद्वारा आयोजित पर्यावरण विषयक परिषद भरली ती लिहायची आहे. त्याच्यानंतर 1992ला कुठे भरली ती लिहायची आहे. 2002 आणि 2012 असे 4 शब्द लिहिले की 4 गुण आहेत. त्याच्यानंतर
प्रश्न दुसरा ब हा 5 गुणांचा आहे. खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. आता या ठिकाणी कोणतेही 3 जरी म्हटलेले असले तरी या ठिकाणी आपण 2 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या 3 राष्ट्रांची नावे लिहा. आता हा पहिला 3 गुणाचा प्रश्न. 3 नावं लिहिले की 3 गुण. आणि युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या 2 राष्ट्रांची नावे लिहा. हे 2 गुण, हे 3 गुण. तुम्हाला 3 विचारले तर 3 गुणासाठी, 2 विचारले तर 2 गुणासाठी. पण या ठिकाणी कोणतेही 3 म्हटले पण आपण इथं प्रत्यक्षात 2च प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न 3 गुणाचा आणि दुसरा 2 गुणाचा. या ठिकाणी नंबर 1 ला तुम्हाला दिलेला आहे की युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या 3 राष्ट्रांची नावे लिहा. तर युरोपियन युनियनच्या युरोझोनचे सदस्य जे आहेत ते अशा फिकट गुलाबी रंगाने दाखवलेल्या फिकट, तर त्याच्यापैकी कोणत्याही 3 देशाचे नाव लिहू शकता तुम्ही, कारण अनेक देश आहेत अशा प्रकारचे. त्याच्यापैकी कोणतेही 3 वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे लिहिले तरी चालतंय. सगळ्याचं उत्तर एकच, किंवा जर्मनी आणि फिनलँड आणि फ्रान्स असंच नाही, तर कुठलेही 3 याच्यापैकी लिहू शकता तुम्ही. म्हणून याच्यामध्ये आता कोणतं आहे, इथं आयर्लंड आहे. हे इथं तुम्हाला निरीक्षण करायचे आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ते उत्तरं द्यायची आहेत. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे 10 गुणांचा. खालील विधाने चुकीबरोबर ते सहकाराने लिहा. कोणते 5. जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे. चुकीबरोबर कारण लिहायचे. नंबर 2. भांडवल गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. नंबर 3. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. नंबर 4. राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. नंबर 5. पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते. नंबर 6. म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. आणि नंबर 7. सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. असे 7 पैकी कोणते तुम्ही 5 लिहायचेत. चूक किंवा बरोबर सांगण्याला 1 गुण आणि त्याचं कारण सांगण्यासाठी 1 गुण. असे प्रत्येकी 2 गुणांचे प्रश्न तुम्हाला किमान 5 प्रश्न या ठिकाणी लिहायचे आहेत 10 गुणासाठी. त्याच्यानंतर प्रश्न चौथा. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3 9 गुणासाठी प्रत्येकी 3 गुण आहेत. गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. गरिबी आणि विकास नंबर 2. नंबर 3. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. नंबर 4. सुशासन आणि ई प्रशासन. नंबर 5. पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताचे परराष्ट्र धोरण. या 5 पैकी कोणतेही 3 जे आहेत याच्यातला परस्पर संबंध तुम्ही स्पष्ट करायचा आहे. प्रत्येकी 3 गुण असा 9 गुणाचा प्रश्न चौथा आहे. नंबर 5. प्रश्न 5वा. खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दांत मांडा. कोणतेही 3. आता प्रत्येकी 4 गुणासाठी हा प्रश्न विचारला. परीक्षेला एकूण 5 विचारलेले आहेत. तुम्ही परीक्षेत कोणते 4 लिहायचे प्रत्येकी 4 गुणासाठी. नंबर 1 आहे सहभागयुक्त किंवा सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. तुमचं मत मांडायचं आहे. नंबर 2. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. नंबर 3. राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. नंबर 4. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. आणि नंबर 5. हिंदी महासागरातील भारताच्या भूमिकेबाबत मत मांडा. ह्या अशा 5 पैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्ही प्रत्येकी 4 गुणासाठी सोडवायचे आहेत. प्रश्न 6वा. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 10 गुण. 5 गुणासाठी एक प्रश्न असेल. जागतिकीकरणाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू कोणत्या आहेत. नंबर 2. महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून त्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना सांगा. नंबर 3. समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. आणि नंबर 4. भारत चीन संबंधावर थोडक्यात चर्चा करा. अशा प्रकारचे हे 4 प्रश्न आहेत. प्रत्येकी 4 गुण. किमान तुम्हाला परीक्षेमध्ये 2 लिहायचे आहेत 10 गुणासाठी. प्रत्येकी या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला 5 गुण आहेत, 4 नाही. तर हे 4 विचारलेले आहेत. तुम्ही 2 लिहायचे आहेत. 5 गुणासाठी एक प्रश्न असेल. त्याच्यानंतर प्रश्न 7वा. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. सुमारे 150 ते 200 शब्दात.
10 गुण. पहिला प्रश्न आहे प्रादेशिक संघटनांचे संक्षिप्त विवरण करा. मुद्दे आहेत सार्क संघटना, बिमस्टेक, क आहे ब्रिक्स, ड शांघाय सहकार्य संघटना स्को आणि ई आहे G20. याच्यापैकी या 5ही मुद्द्याला धरून तुमचं उत्तर अपेक्षित आहे. प्रत्येकी 2-2 गुणासाठी हा प्रश्न असेल, पॉईंट असेल. असे 5 पॉईंटला धरून तुमचं उत्तर अपेक्षित आहे. त्याच्यानंतर नंबर 2 आहे स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हानांची खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे चर्चा करा. मुद्दे आहेत अ संस्थानांचे विलिनीकरण, ब आर्थिक समस्या, क नक्षलवाद, ड ईशान्य भारतातील समस्या आणि ई दहशतवाद. अशा प्रकारे सराव प्रश्नपत्रिका नंबर 2 ही दिलेली आहे. तुम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या नंतरच्या काळात ह्या व्हिडिओच्या नंतर जो व्हिडिओ असेल तो याच प्रश्नपत्रिकेचे प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका नंबर 2 याची आदर्श अशी उत्तरपत्रिका आपण आपल्यापर्यंत पाठवू. आज एवढेच.